नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहे त्यांनी काय केलं आणि यापुढे काय करणार आहे यासाठी आणि तिकडे गरीब मुलांचे लग्न आहे तुमचे काय आम्ही देणार आहे 2-5 हजार रुपये आम्ही साफसफाईचे देऊ पण त्या प्रदर्शन मध्ये गरीब मुला मुली नगरपालिकेचे काय विषय असतात, पाणी, स्वच्छता, आरोग्य, इतर याच्याशिवाय दुसरे काय विषय असतात. महिला भगिनींना दुसरं काय पाहिजे? वेळेवर पाणी आलं पाहिजे, वेळेवर घंटागाडी आली पाहिजे, वेळेवर रस्ते साफ झाले पाहिजे, याच्याशिवाय त्यांची दुसरी काहीच अपेक्षा नसते. आता कितीही तलाव केले आणि कितीही पाणी साचवलं तर त्या पाण्याचं जर योग्य नियोजन नाही केलं तर तुम्ही 4 दिवसाआड काय 8 दिवसाआड सुद्धा पाणी येऊ शकतं. इथून माग आपण भोगलेलं आहे ते. परंतु माझ्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये नवीन तलाव नसता, म्हणजे 5 नंबरचा तलाव तेव्हा पण नव्हता आणि आम्ही मोजक्या पाण्यामध्ये नियोजन करून दिवसाआड पाणी दिलेलं आहे आणि ते आता पण आपण करू शकतो. आता तर पाणी आहे आपल्याकडे, 5 नंबरचा तलाव झालेला आहे. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब म्हणजे आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपले लाडके भाऊ यांनी आपल्याला 131 कोटी रुपये देऊन तो 5 नंबरचा तलाव आपण केलेला आहे. आता त्याचं क्रेडिट इतर तातुरमातुर घेतात आहे, परंतु सगळ्या भगिनींना सगळ्यांना माहिती आहे का ते 5 नंबरच्या तलावाला पैसे कोणी दिले 131 कोटी रुपये. आणि तो तलाव झाल्यामुळे आपण दिवसाआड काय एखाद्या वेळ जर तुम्ही मला निवडून दिलं तर मी रोज सुद्धा तुम्हाला पाणी देऊ शकाल हे तुम्हाला शब्द देतो. दुसरी गोष्ट अशी, नगरपालिकेतले किरकोळ कामे असतात, आपले मृत्यूचा दाखला, जन्माचा दाखला किंवा इतर काही आपल्याला पट्टी भरायची असली किंवा काय आणि एखादा दाखला मिळवायचा असतो आपल्याला, त्या कामासाठी सुद्धा आता नितीन भाऊ तुमच्या ग्रामपंचायत आता अजून एक विसरलो मी सांगायचं, जसं मी 2001 ते 6 साली कारभार केलेला आहे तसंच त्याच्या आधीची नगरपालिका आपली कोपरगाव जसं बकाल होतं त्याच पद्धतीने नितीन भाऊ आवताडेच्या काळात त्यांच्या ताब्यात जेव्हा पोहेगावची ग्रामपंचायत आली आणि त्याच्या आधी पोहेगावची ग्रामपंचायत पोहेगाव एकदम बकाल होतो, पण नितीन भाऊ आवताडेंनी सुद्धा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने ग्रामपंचायतीचा कारभार केला आणि जसं कोपरगावचा कारभार मी केला त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात त्यांनी आपलं पोहेगावचं सुधारणा केलेली आहे आणि तिथला कारभार केलेला आहे. तिथं सुद्धा त्यांचे व्यवस्थित दैनंदिन कामकाज व्यवस्थित चालतात. नगरपालिकेत किंवा ग्रामपंचायत म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये तिथं लोकांना याची किरकोळ कामासाठी गरज पडत नाही, असा नितीन भाऊचा कारभार आहे. आजही त्यांच्या ताब्यात ती ग्रामपंचायत आहे. त्यामुळे महिला भगिनींना मी विनंती करतो का तुम्ही विचार करून मतदान करा. आपल्याला वर्षानुवर्ष तेच लोक पाहिजे का नवीन? आता 20 वर्षानंतरही तुम्ही माझं नाव का घेतात का? मी ठीक आहे, माझं कर्तव्य बजावलं, जे असेल ते काम केलं, त्यामुळे तुम्ही माझं नाव घेतात. परंतु आता हे जर दुसरे लोक तुम्ही निवडून दिले तर त्यांना कोणाला तरी दादाला विचारावं लागेल, कोणाला तरी भैयाला विचारावं लागेल. समजा तुम्हाला एखादं पाण्याचं कनेक्शन जरी घ्यायचं असलं तरी तो म्हणाल मी दादाला विचारतो, मी भैयाला विचारतो. तसं माझं नाही होणार. तुम्ही कनेक्शनचा अर्ज दिला, मी डायरेक्ट डिसिजन घेणार तिथं. मी जरी नितीन भाऊला विचारलं याला कनेक्शन देऊ का नको, नितीन भाऊ म्हणाल अरे त्याला तू पटकन कनेक्शन देऊन टाक, मला विचारायची काय गरज आहे. असे नितीन भाऊ आहे. त्याच्यामुळे आमचा पक्ष पण असा आहे का काय किरकोळ कामासाठी काय वर्षा लोकांना विचारायची गरज पडत नाही आणि सगळे विकासात्मक बोलतायत. विकासात म्हणजे आपले एकनाथरावजी शिंदे सुद्धा विकासात्मकच काम करतात. समृद्धी महामार्ग असेल किंवा इतर ज्या गोष्टी आहेत तुम्हाला माहिती आहे तर त्यांनी किती कामं केलेली आहे 2-2.5 वर्षात मुख्यमंत्री असताना आणि आताही उपमुख्यमंत्री असतानाही त्यांचे अनेक कामं चालू आहेत. त्याचप्रमाणे आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कामं करू. जे आपले महत्वाचे कामं आहेत, आपल्या दैनंदिन गरजेचे कामं आहेत, ते तुम्हाला त्याची कधीच अडचण येणार नाही याची ग्वाही देतो. आणि तुम्ही एवढ्या थंडीत सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने जमले आणि पुरुष वर्गाला सुद्धा सांगतो का बाबा अरे आपल्याला स्वतःचे कष्ट करावं लागतात, एवढं घाबरायचं काम नसतं. काळे कोल्याच्या जीवावर आपण जगणं बंद करा, दुसऱ्याच्या भरोश्यावर जगणं. आपण स्वतःचे कष्ट करून पोट भरा आणि स्वाभिमानी बना, हीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 20 वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक वर्ष विरोधी पक्षाचे उमेदवार विरोधी पक्षाचे लोक त्या नगरपालिकेत नगराध्यक्ष म्हणून होते. या 25 वर्षात त्यांनी एकही व्यापारी संकुल उभारलं नाही. उलट जे लोक आपला छोटा मोठा व्यवसाय करण्यासाठी रस्त्यावर बसायचे, छोटा मोठा
पत्र्याचं सेट टाकून ते आपला व्यवसाय चालवायचे आणि त्या व्यवसायातून आपलं प्रपंच चालवायचं काम ते करायचे. उलट त्यांचं अतिक्रमण काढून त्यांना रस्त्यावर आणण्याचं पाप या प्रस्थापितांनी केलं मित्रांनो. म्हणून परत हे लोक तुमच्या समोर उभे आहे. मग आपण आपल्या मनाला एक प्रश्न विचारला पाहिजे, जो गोरगरीब जनतेसाठी धावून जाणारा सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता असेल राजा भाऊंच्या रूपाने, त्यांना या नगरपालिकेत नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसवायचं की जे धनदांडगे आहेत, जे नगरपालिकेत बसल्यानंतर प्रचंड पैसा गोळा करून टक्केवारीचा या शहराला वेठीस धरण्याचं काम करतात, त्यांना नगरपालिकेच्या खुर्चीवर बसवायचं का? हा खरा आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. काय अवस्था आहे शहराची? आपण जर घरातून बाहेर पडलो तर इतकी प्रचंड धूळ या शहरामध्ये आहे. काही लोक विकासाच्या गप्पा मारतात, आम्हीच रस्ते केले सांगतात, आम्ही आमदार झाल्यापासून कोपरगावचा विकास झाला असं सांगतात. पण बंधू भगिनींनो, तुमच्यातला प्रत्येक जण गावात एकदा तरी दिवसातून जात असेल, घरी येताना अतिशय धुळीने माखून घरी यावं लागतं. इतकी प्रचंड धूळ नरड्यात नाकात बसते, त्यामुळे श्वसनाचे विकार होतात, प्रचंड प्रमाणात त्रास होतो, हॉस्पिटलला जावं लागतं, प्रचंड प्रमाणात पैसा हॉस्पिटलला खर्च करावा लागतो. हे आपल्या सारख्या सर्वसामान्य कुटुंबाला न परवडणारी गोष्ट आहे. म्हणून तुम्ही आम्ही सातत्याने एक विचार करा, या नगरपालिकेत जर राजेंद्र झावरेंसारखे चांगले लोक जर नगराध्यक्ष म्हणून जर गेले तर या शहराचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही. आणि हे जेव्हा करीत असताना राजा भाऊंबरोबर तुमच्या प्रभागातील जे उमेदवार आहे, प्रभाग क्रमांक 14 मध्ये शंकर वसंत गंगुले आणि आमच्या परिगाताई, आणि प्रभाग क्रमांक 15 मध्ये आमचा वैभव चव्हाण, अतिशय तरुण तडफदार लोकांच्या सुखदुःखाला धावून जाणारा हा कार्यकर्ता आहे. हे सहकारी जर तुम्ही राजा भाऊंच्या बरोबर निवडून दिले तर तुमच्या प्रभागामध्ये सुद्धा प्रॉपर तुमचा हक्काचा नगरसेवक आपल्याला निवडून देऊन तुमच्या प्रभागातल्या समस्या सोडवता येतील. बऱ्याच ठिकाणी आपण बघतो वावड्या उठवल्या जातात. राजेंद्र झावरे शिवसेनेचे हे तर व्यक्तिद्वेषी आहे, मुस्लिम समाजाच्या विरोधात आहे. मला सातत्याने मी मगाशी उदाहरण दिलं, बांगडी चाळीत बहुतांशी मुस्लिम समाज होता, आजही आहे. आजही तो गुन्ह्या गोविंदाने राजा भाऊने दिलेल्या गाळ्यांमध्ये स्वतःचा व्यवसाय करतो. मित्रांनो, इतकं मोठं पुण्य या मुस्लिम समाजाचं राजा भाऊंनी घेतलेलं आहे. आपण बघितलं कब्रस्थानाचा विषय इथं मोठ्या प्रमाणात होता. कब्रस्थान अवेलेबल नव्हतं या भागात, तर मुस्लिम समाजाने मागणी केली, भाऊ तुम्ही नगराध्यक्ष आहात, आम्हाला कब्रस्थान पाहिजे. भाऊने विलंब न करता तुमच्या पलीकडे इथे कब्रस्थानाला जागा उपलब्ध करून दिली. म्हणजे सर्व समाजाला धरून चालणारा माणूस हा राजा भाऊंच्या रूपाने या शहराला बघायला मिळतो. अतिशय कडक शिस्तीचा नगरपालिकेत शिस्त कशी पाहिजे ती 2001 पासन ते 5च्या कालखंडात आपल्याला बघायला मिळाली. मित्रांनो, कोणी बंधू भगिनी कोणी छोटा मोठा अर्ज घेऊन आले तर तिथं जागेवर त्या अर्जाचं निरसन करण्याचं काम त्या कालखंडात राजा भाऊंनी केलं. तेव्हा कोणी अधिकारी तुमच्याकडे पैसे मागत नव्हता. नगरपालिकेत 2001 ते 5 पर्यंत कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार नव्हता. आता 2006 पासून ते आता 25 पर्यंत नगरपालिकेत इतका भ्रष्टाचार माजला. कोणी साधे व्यक्ती जरी गेले, एखाद्या अर्जावर सही जरी घ्यायची असेल
त्या सहीचे 200, 500, 1000 रुपये मागितले जातात. साधं एखाद्याचा मृत्यू झाला, मृत्यूची नोंद जर करायची ठरली तर त्या आपण म्हणतो ना, त्या प्रेताचा टाळूवरचं लोणी सुद्धा खाण्याचं काम नगरपालिकेतले काही बेशिस्त अधिकारी करतात. मला माहिती आहे या गजानन नगर भागामध्ये बहुतांश लोक हे नगरपालिकेचे कर्मचारी म्हणून काम करतात. अतिशय प्रामाणिकपणे या शहराची स्वच्छता करतात, साफसफाई करतात. त्यांचे पगार सुद्धा वेळेवर होत नाही. राजाभाऊ झावरे ज्या वेळेस नगरपालिकेत नगराध्यक्ष म्हणून होते, महिना भरल्या त्या कर्मचाऱ्यांचे वेळेत पगार व्हायचे. तो कर्मचारी त्याला वाटायचं, अरे जे आपण या शहराची सेवा करतो, ही शहराची सेवा करीत असताना पगार झाल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसायचा आणि आपल्या प्रपंचाला त्याचा हातभार लागायचा. मित्रांनो, आता महिनाभर पगार लांबतात, कुटुंबाची वाताहत होते. याचाच अर्थ ज्या 25 वर्षानंतर जे नगराध्यक्ष होऊन गेले त्यांनी तुमच्याकडे दुर्लक्ष केलं. काय परिस्थिती आहे शहरातील गटारींची हे तुम्हाला सांगायला नको. प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार या नगरपालिकेत आहे. इथं स्थानिक पुढारी कोणी लक्ष द्यायला तयार नाही. आमदार हातबल झालेले आहे. दुसरे जे आहे त्यांना नगरपालिकेत त्यांचाही वचक राहिलेला नाही. म्हणून मला तुम्हाला कळकळीची विनंती करायची आहे, तुमच्या संसारात आम्हाला हातभार लावायचा आहे, या शहराच्या विकासात आम्हाला हातभार लावायचा आहे. मुस्लिम समाजाच्या महिला इथं आहे. जसं आपण म्हणतो आमचा धर्म तुमच्यासाठी कधी कधी प्रार्थना करतो, आपला एकोपा राहावा. तुमचा धर्म आमच्या समाजासाठी प्रार्थना करतो, आपल्या धर्मामध्ये एकमेकांमध्ये एकोपा राहावा. दरुदे पार्क तुम्हाला माहिती असेल भाभी, अल्लाह की देन आहे. दरुदे पार्क अल्लाह की देन आहे. त्याच्यामध्ये ईश्वराला आपण नमन करतो, चिंतन करतो, सर्वांचं भलं व्हावं अशी प्रार्थना करतो. म्हणून मला तुमच्या समाजाला एक मेसेज द्यायचा आहे. कोणी किती येतील सांगतील ही शिवसेना आहे, ही धर्माच्या विरोधात आहे, असं अजिबात नाही. तुम्ही मुस्लिम समाजाच्या महिला आहेत. एकनाथ शिंदे तुमचे लाडके भाऊ आहे. जसे 1500 रुपये बाकीच्या समाजाला मिळतात, तसे तुमच्या समाजाला सुद्धा 1500 रुपये एकनाथ भाऊ शिंदेंनी दिले. आपण हे विसरता कामा नये. म्हणून लाडकी बहीण योजना होऊन जवळजवळ चालू होऊन 2 वर्ष झाले. प्रत्येक महिन्याला न चुकता 1500 रुपये आपल्या महिलांच्या खात्यामध्ये येतात. 2 वर्षाचे कमीत कमी 25,000 रुपये आपण एकनाथ भाऊ शिंदेकडून कमवले. मग मला आता तुम्हाला साधा प्रश्न विचारायचा आहे. 20 तारखेला निवडणूक आहे. 2 वर्षात आपण कमवलेले 25,000 रुपये कुठे? आणि निवडणुकीच्या तोंडावर जे धनधानगे तुम्हाला 500,000 रुपये देणार आहेत, त्या 500 आणि 1000 रुपयाची तुलना आपल्या 25,000च्या तुलनेत होणार आहे का? त्याची तुलना 25,000ची होणार आहे का? उद्या आपण बघितलं काय चिखलफेक 2 प्रस्थापितांमध्ये चालू आहे. एका उमेदवाराचे तर रोज वेगवेगळे व्हिडिओ बघायला मिळतात. त्याने त्याच्या बँकेच्या माध्यमातून या छोट्या व्यावसायिकाला फसवलं, त्या छोट्या व्यावसायिकाला फसवलं, अनेक जमिनी त्यांनी लाटल्या. उद्या माझा प्रश्न आहे तुम्हाला, उद्या राजाभाऊ झावरे जर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसले तर जिथं आरक्षण आहे, ज्या घरांवर आरक्षण बसलेलं आहे, ते आरक्षण उठून ते घर तुमच्या नावावर करून देण्याची जबाबदारी त्यांची आहे आणि ते करणारच. आणि समोरचा उमेदवार जर कधी खुर्चीवर बसला,
नितीन भाऊ मला भीती वाटती, समोरचा उमेदवार इतका चालाक आहे, तुमचे घर सुद्धा नावावर करून घ्यायला कमी करायचं नाही तो. म्हणून माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला, येत्या 20 तारखेला आपण डोळ्यात तेल घालून या इलेक्शनला सामोरं गेलं पाहिजे. 20 तारखेला आपण जेव्हा मतदान केंद्रावर जाशाल तेव्हा दुसरा तिसरा कोणताच विचार करू नका. 2001 ते 2005चा काळ आठवा. राजाभाऊ झावरेने लावलेली शिस्त, केलेली कामं, या शहराला दिलेली दिशा एवढंच आठवा. आणि जिथं जिथं धनुष्यबाणाचं चिन्ह दिसल त्या धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण पुन्हा एकदा या शहराला शिस्त लावूया, या शहराला एकदा एका वेगळ्या दिशेवर नेऊया, एवढीच प्रार्थना आपल्याला करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 50 वर्षाचा इतिहास जर या तालुक्याचा, या शहराचा बघितला तर या कोपरा नगर परिषदेवरती काळे आणि कोल्हे यांचे उमेदवार, नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, सातत्याने आपण सर्वांनी अपवाद वगळता 2001चा अपवाद वगळता निवडून दिलेले आहे. या तालुक्याचे विधानसभेच्या निवडणुका होतात, त्याही निवडणुका आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ते फक्त काळे आणि कोल्हे हे 2च कुटुंब या तालुक्याची सत्ता उपभोगत आहेत. 35 वर्ष कोल्हेंनी आमदारकी उपभोगली. स्वर्गीय शंकरराव काळे 5 वर्ष खासदार होते. 10 वर्ष अशोकराव काळेंना आपण सगळ्यांनी आमदार केलं. गेल्या 6 वर्षापासून आशुतोष काळे या तालुक्याचे आमदार आहेत. आपल्या सगळ्यांचा जर आपला हा 50 वर्षाचा इतिहास बघितला तर या 2 कुटुंबांकडे सत्ता असताना देखील या तालुक्याचं, या शहरामध्ये कुठलाही बदल झालेला आपल्याला दिसून येत नाही. या 2 कुटुंबांचा विकास निश्चितपणे झाला, परंतु आमच्या शहराचा विकास झाला नाही, आमचा विकास झाला नाही. तालुक्यामध्ये कुणाचा विकास झाला तर फक्त या 2 कुटुंबांचा विकास झाला. आज आपण जर बघितलं तर या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये 3 प्रमुख पक्ष हे या निवडणुकीला सामोरे जात आहेत. मग काळेंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्यांचे उमेदवार उभे आहेत. कोल्हेंच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे उमेदवार उभे आहेत. आणि माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाचे उमेदवार या ठिकाणी या निवडणुकीला सामोरे जात आहेत. या तीन पक्षांमध्ये, 3 नेत्यांमध्ये आपण जर विचार केला तर सातत्याने गेल्या 50 वर्षात आपल्याला फक्त निवडणुका आले का आपला वापर करायचा, आपल्याला बोलतापा द्यायच्या, कोपरगावच्या विकासाच्या गप्पा मारायच्या, कोपरगावचं व्हिजन आपल्या समोर ठेवायचं. आम्ही आपल्याला पाणी देऊ, आम्ही आपल्याला रस्ते करू, झोपडपट्टीचं पुनर्वसन करू, आम्ही आपल्या गटारी करू, या शहरामध्ये आम्ही गार्डन करू, या शहराचे काय खुले नाट्यगृहाचा आम्ही विकास करू. या सगळ्या थापा मारून मारून या 2 नेत्यांनी गेल्या 50 वर्षांमध्ये या कोपराव शहराची आणि कोपराव तालुक्याची सत्ता उपभोगली, परंतु कोपराव शहराच्या विकासामध्ये कुठलीही भर पडली नाही. आणि म्हणून आता विचार करण्याची वेळ आलेली आहे. गेल्या वर्षी विधानसभेची निवडणूक झाली. त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमुळे आपण आशुतोष काळेंना आमदार केलं. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्या गल्ल्यांमध्ये, रस्त्यावरती कुठे गेलं तर आपण बोर्ड पाहिले असतील. 4000 कोटी रुपयाचा विकास या कोपरा तालुक्याचा आणि शहराचा झाल्याचा बोर्ड आपल्याला फ्लेक्स वरती, सोशल मीडियावरती जिथं जा तिथं आपल्याला पाहायला मिळाला. आता 4000 कोटी रुपयाचा विकास जर झाला असता तर कोपराव शहरामध्ये किती आमूलाग्र बदल झाला असता याचा आपण सरळ थोडक्यामध्ये विचार करू शकतो. 4000 कोटी रुपयाचे फक्त बोर्ड लावले. याच्यामध्ये खासदार सदाशिवराव लोखंडे साहेबांनी शिवसेनेच्या माध्यमातून केलेल्या कामांच्या याद्या देखील
आमदारांनी लावून टाकल्या. शिर्डीमध्ये झालेली MIDC नाव कोणी विखे साहेबांनी आणली. यालाही स्वतः आमदार आशुतोष काळे सांगतात मी MIDC आणली. ती MIDC राहत्यामध्ये त्याच्याशी यांचा कुठला संबंध नाही आणि मग दुसऱ्याच्या लेकराला आपलं लेकरू म्हणणं हे योग्य नाही. मग आमदार काळे हे ते MIDCचं कामाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात. म्हणून असे 4,000 कोटी रुपयाचे कामांच्या याद्या फक्त लोकांपुढे मांडल्या. 4,000 कोटी रुपयाचा विकास केला म्हणून लोकांना भूलथापा दिल्या. प्रत्यक्षात 4,000 कोटी नाही 400 कोटी रुपयाचा सुद्धा विकास या तालुक्यामध्ये झाला नाही. अनेकांनी हा 4,000 कोटी रुपयाचा विकास शोधण्याचा प्रयत्न केला. मी शोधण्याचा प्रयत्न केला. विधानसभेला महायुती असल्यामुळे आम्ही त्यांना साथ दिली. सामाजिक कार्यकर्ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे, संजयराव काळे यांनी कंदील घेऊन सगळ्या तालुक्यामध्ये फिरले. आमदाराचा 4,000 कोटी रुपयाचा विकास शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही सापडला नाही. परंतु मी माझे प्रयत्न सोडले नाही. मी माझे प्रयत्न चालू ठेवले आणि हा 4,000 कोटी रुपयाचा विकास शोधण्याचा प्रयत्न चालू ठेवला. तेव्हा मला शेवटी 2 ठिकाणी या तालुक्यामध्ये विकास सापडला. एक माहेगाव देशमुखला 50 कोटी रुपयाचा बंगला आमदार आशुतोष काळेंनी बांधला आणि दुसरा 5 कोटी रुपयाचा मोनीराज नगर मध्ये त्यांच्या PAनी बंगला बांधला. या 2च ठिकाणी या 4,000 कोटी रुपयाचा विकास झाला. भगिनींनो, बंधूंनो आणि भगिनींनो, या तालुक्यामध्ये विकासाच्या नावाखाली फक्त भ्रष्टाचार चालू आहे. विकासाच्या नावाखाली फक्त टक्केवारी घेण्याचं काम चालू आहे. विकासाच्या नावाखाली भूलथापा देण्याचं काम चालू आहे. आणि म्हणून येत्या 20 तारखेला देखील आपल्याला याचा विचार आपल्याला करावा लागेल. का विकास होऊ शकला नाही? सगळी सत्ता जर यांच्याकडे आहे तर कोपराव शहराचा पाणी प्रश्न का सुटू शकला नाही? 5 नंबर साठवण तलावाचा आपण प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक सभेमध्ये, प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये गेल्या 10 वर्षापासून नाव ऐकतो. एक साठवण तलाव. कोपराव तालुक्याचं संपूर्ण राजकारण त्या 5 नंबरच्या साठवण तलाव भोवती फिरतंय. 10 वर्षापासून फिरतंय. विधानसभेची निवडणूक आली का 5 नंबरचा साठवण तलाव, नगरपालिकेची निवडणूक आली का 5 नंबरचा साठवण तलाव, लोकसभेची निवडणूक आली का 5 नंबरचा साठवण तलाव. पुन्हा आता नगर परिषदेची निवडणूक आली. आता सांगताय की आम्ही 20 दिवसाचं पाणी 4 दिवसावर आणलं. कशामुळे? 5 नंबरचा साठवण तलाव आम्ही पूर्ण केला. मला सांगा, 4 दिवसावरती लोकांना 4 दिवसाआड पाणी मिळतं हे सांगायला सुद्धा लाज या लोकांना वाटत नाही. नगरपालिकेची जबाबदारी आहे की रोज पाणी दिलं पाहिजे. लोकांना स्वच्छ आणि भरपूर पाणी रोज मिळालं पाहिजे ही नगर परिषदेची आणि नेत्यांची जबाबदारी असते. परंतु अद्यापपर्यंत ती परिस्थिती झालेली नाही. 131 कोटी रुपयाची योजना माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांनी मंजूर केली. त्यामध्ये हा किती 68 कोटी रुपयाचा हा साठवण तलाव. या साठवण तलावाचं काम गेल्या 10 वर्षापासून पूर्ण होऊ शकलं नाही. बंधूंनो, मला सांगा, या शहरामध्ये काय अवस्था आहे? अवैध धंदे फोफवलेले असं कोण म्हणतंय? या तालुक्याचे आमदार आशुतोष काळे म्हणतायत. या तालुक्यामध्ये, शहरामध्ये पूर्ण दहशत आहे, गुंडागिरी आहे, अवैध धंदे भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांना आपले आमदार भेटतायत, उपमुख्यमंत्र्यांना आमदार भेटतायत. कशासाठी? अवैध धंदे फोफावले म्हणून भेटतायत. 6 वर्षात तुला दिसले नाही या शहरामध्ये अवैध धंदे चालू दिसले नाही? तुझा बाप 10 वर्ष आमदार होता त्यावेळेस तुला दिसले नाही की या शहरामध्ये अवैध धंदे चालू होते, या शहरामध्ये गुंडागिरी होती, दहशत होती? मग आता तुला अचानक कशी काय उपलब्धी झाली? बंधूंनो, बंधू भगिनींनो, दुसरं काही नाही. यांच्या PAला 1 महिन्यापूर्वी अटक केली मोनीराज नगर मध्ये गोंधळ घातला म्हणून. पोलिसांनी याचं ऐकलं नाही. आज महिनाभरापासून तो PA मध्ये आहे आणि म्हणून त्या पोलिसांवरती राग काढायचा म्हणून आता हे अवैध धंद्याचे निवेदन हे त्या मुख्यमंत्र्यांना द्यायचं काम चालू. तुमच्या आमच्यासाठी नाही. या शहरामध्ये शांतता नांदायची असेल, लोकांचं चांगलं जीवनमान जगायचं असेल, हे अवैध धंदे बंद झाले पाहिजे. परंतु ते यांची जबाबदारी जर 6 वर्षापूर्वी हे आमदार झाले होते तर 6 वर्षानंतर यांना का आठवावं? आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आहे, या सगळ्या गोष्टी हे फक्त काळे आणि कोल्हे हे 2 नेते हे फक्त तालुक्याच्या निवडणुकांमध्ये राजकारण करणे, तुमचे मत घेणे, निवडणुकीमध्ये आपले बगलबच्च्यांना निवडून आणणे, त्या सत्तेवरती बसवणे आणि टक्केवारीचं राजकारण करणे, याच्या पलीकडे या तालुक्यामध्ये काही चालू नाही. आणि म्हणून आमचे सर्वसामान्य उमेदवार आहेत.
आपण सगळ्यांनी पाहिलं असेल वैभव चव्हाण आपल्यासाठी कधी कधी उभा आहे, हाका मारली. सेतू केंद्र आहे तुमचं, चटाक किरकोळ काम असेल तरी तो करतो. सुनील राठोड आहे तुमच्यासाठी सदैव उभा आहे. दुसरे आमचे उमेदवार आहेत शंकर गांगुले, हे तुमच्यातले उमेदवार आहेत. राजेंद्र झावरे यांचा 5 वर्षाचा कार्यकाल, अजूनही लोक 25 वर्षापूर्वी नगराध्यक्ष झाले, अजूनही विसरलेले नाहीत. त्यानंतर असं नगराध्यक्ष झाला नाही. आणि म्हणून हा योगायोग आहे. आपण सगळेजण शिंदे साहेबांना, एकनाथजी शिंदे साहेबांना विसरत नाही. राज्यामध्ये गेल्या 25-30 वर्षामध्ये असा आदर्श चांगला मुख्यमंत्री झाला नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती. आमच्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ आहे आणि म्हणून शिंदे साहेब आपल्याला आपण विसरत नाही. तसे राजेंद्र झावरेंचा कारभार देखील आपण या नगर शहरामधले लोक, कोपराव शहरामधले लोक विसरू शकत नाही. अशा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे राजेंद्रजी झावरे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. त्यांच्या उमेदवारांचा विचार करा, काळे कोलेंचा विचार करा. नगर परिषदेमध्ये आतापर्यंत चाललेला कारभार, एका उमेदवारांनी जाहीर केलं मला छोट्या मोठ्या कामांना वेळ नाही, मी फक्त मोठे कामं बघणार. दुसरा उमेदवार आहे, मला सांगा काळे कोलेंचे उमेदवार, तुम्ही गेल्यानंतर काय निर्णय जागेवर घेणार आहे का? तुम्ही गेले की ते म्हणणार मी दादाला विचारतो, मी भैयाला विचारतो, मी त्याला विचारतो, तू एकदा दादाला भेटून ये, तू एकदा भैयाला भेटून ये. आणि म्हणून या लोकांच्या नादी लागण्यापेक्षा आमच्याकडे शिंदे साहेबांचे उमेदवार आहेत. राजेंद्रजी झावरे नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन, सुनील राठोड ऑन द स्पॉट डिसिजन, शंकर गांगुले, वैभव चव्हाण, तुमचं कधीही काम असो निम्म्या रात्री फोन करा. हे सगळे उमेदवार आमचे तुमच्यासाठी सदैव हजर आहेत. आज या खात्री देतो की शिवसेनेला सर्वसामान्य उमेदवार आहेत, त्यांना तुम्ही संधी द्या. तुम्हाला या कोपराव शहराचा आदर्श शहर बनवण्याची जबाबदारी आमची राहील. एवढीच विनंती आपल्याला करतो. धनुष्यबाणाचे सगळे उमेदवार निवडून द्या एवढी विनंती करून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. येणाऱ्या काळामध्ये आपलं अनमोल मत जर आपण राजाभाऊंना दिलं तर राजाभाऊंच्या वचननाम्यामध्ये पुन्हा तेच सांगितलेलं आहे की कोपरगावचा जो बिघडलेला पाणी प्रश्न आहे तो पुन्हा पूर्ववत करणार आणि कोपरगावच्या जनतेला स्वच्छ पाणी देऊन कोपरगावच्या जनतेच्या आरोग्याच्या समस्या सोडवणार. साहेबांच्या ऋणातून उतराई म्हणायचं. साहेबांना या ठिकाणी धनुष्यबाण या चिन्हावर मतदान करून आपण साहेबांच्या ऋणातून मुक्त होऊया आणि येत्या 20 तारखेला धनुष्यबाण आणि धनुष्यबाण याच चिन्हावर मतदान करूया. आणि मग ते कोणतंही कार्य असो ती पुढे आणि पुढेच असते. त्याप्रमाणे आज देखील त्याचा प्रत्यय आपल्याला आला. शेकडो महिला इथं आल्या. आभार प्रदर्शनाच्या निमित्तानं मला एकच कळकळीची, एकच नम्रतेची, एकच भावनिक विनंती तुम्हाला करायची आहे. इथं आलेल्या 100 जणी तुम्ही आहात. 100 जणींनी फक्त एकच विचार करा, आपल्या प्रत्येकीने 10 मतं, आपल्या प्रत्येकीने 10 मतं आपण सहज करू शकतो. आपल्याला कुठं गावाला जायचं असेल, कुठं यात्रेला जायचं असेल, कुठं बाजारला जायचं असेल, काही खरेदी करायला जायचं असेल तर आपण सहजासहजी 2-4 महिलांना बरोबर घेऊन जातो आणि जातोच कुठल्याही कार्यक्रमाला. आणि म्हणून आता ही एक अशी योग्य वेळ आहे. नितीन भाऊंनी सांगितलं का हा एक योगायोग आहे. तिकडे एकनाथ भाऊ शिंदे उपमुख्यमंत्री का असावं, नगर विकास खात्यात का मिळावं, राजा भाऊंची एंट्री अशा एका लोकप्रिय नेत्याच्या पक्षामध्ये का व्हावी, हा योगायोग आहे. निवडणुकीच्या निमित्ताने खरं तर भेटणं असतं. भेटणं जसं आपले अनेक उत्सव होते पूर्वीच्या काळी, त्या निमित्ताने एकमेकाला भेटायचा. संक्रांत असेल, दिवाळी, दसरा, बुद्ध पौर्णिमा असेल, रमजान ईद असेल, बकरी ईद असेल, मोहरम असेल, त्या निमित्ताने लोक माणसाकडे जायचे. आणि म्हणून निवडणुकीच्या निमित्ताने सुद्धा माणसं आपल्या घरात आले पाहिजे, आपल्याला भेटले पाहिजे. म्हणून आपल्या संविधानाने लोकशाहीचा हा उत्सव दिला. हा उत्सव TN शेषनने अंमलात आणला. खरोखर त्यांचे आभार मानलेच पाहिजे आपण. आणि सर्वात महत्वाचं, आजच्या या सभेला आपण उपस्थित राहिलात. विशेषतः नितीन भाऊंचं मला फार विशेष वाटतं. कडाक्याच्या थंडीत त्यांचा फार इतका मोठा व्याप आहे, तालुक्याचा व्याप आहे, त्यांच्या पतसंस्थेचा व्याप आहे, सामाजिक कार्याचा आहे. कोळगाव फार मोठं गाव आहे. अशा गावाचा व्याप सांभाळून तेही आपल्या सभेला आले, येत आहे. सक्रिय प्रचार, मनापासून ते प्रचार करताय. उपाध्ये काका या गाव इथलेच रहिवासी आहे, त्यांचे आभार मी मानतो. सौ विमलताई पुंडे याही आता अतिशय सोमाने, उत्सवाने सर्व महिलांना आणि तो लास्ट महिलांना
त्या एकनाथ शिंदे आणि राजाभाऊंचं काम सांगत आहे. आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा साऊ पवारताई, राहुल देशपांडे, विकासजी शर्मा, वैभवजी चव्हाण, त्यानंतर आपल्या परिगाताई, गंगोली भाऊ, इथं उपस्थित असलेले पत्रकार सर्वात महत्वाचे आजच्या काळातला पाठ आणि त्या पत्रकारांचं उपस्थित बंधूंचं, भगिनींचे, सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो. एका महिलांनी 10 मतं 10 ठिकाणी, अजून 5 दिवस आहे. रोज 2 घरात जरी गेलो आपण, अर्धा तास जाऊन जरी सांगितलं राजाभाऊविषयी, त्यांच्या कार्याविषयी, तर ते सर्वांना पटेल. एवढंच एक मागणं तुमच्याकडे या निमित्ताने करतो. खरं तर मत मागायला नाही, तर खरोखर भेटायलाच आम्ही आलेलो आहे तुम्हाला, हे पुन्हा एकदा सांगतो आणि सर्वांचे आभार मानतो आणि आजची सभा संपली असं जाहीर करतो.